नमस्कार, मी यामिनी महामुणकर. टॉक टाइम या आमच्या खास कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज महिला दिनानिमित्त आपला विषय थोडा खास आहे. आज आपला विषय आहे स्त्री रोग. तर आपण डॉक्टरांचं आपल्या शो मध्ये स्वागत करूया. डॉक्टर, तुमचं खूप खूप स्वागत आणि महिला दिनाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. नमस्कार, मी डॉक्टर अलका गोडबोले. मी ठाण्याला असते, ठाण्याला प्रॅक्टिस करते आणि मी आज मुद्दामून स्त्रियांचं आरोग्य असा विषय घेतलाय. आपण डॉक्टरांकडून सर्व प्रश्नांची उत्तरं घेणारच आहोत, पण त्याआधी मी डॉक्टरांचा तुम्हाला थोडक्यात परिचय करून देते. डॉक्टर अलका गोडबोले ह्या गेल्या 36 वर्षांपासून प्रॅक्टिस करतायत. तसंच त्या प्रसिद्ध मानद सल्लागारही आहेत. क्युरे गायनॅक हॉस्पिटल, हिरानंदानी हॉस्पिटल, ज्युपिटर हॉस्पिटल तसेच कौशल्या मेडिकल फाउंडेशन मध्ये त्या कार्यरत आहेत. इतक्या वर्षांचा अनुभव आणि त्यावर स्त्रियांचा त्यांनी केलेले उपचार यावरून आपण त्यांच्याकडून स्त्रियांचे आरोग्य या विषयावर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. डॉक्टर, आपण सुरुवातीला थेट प्रश्नाकडेच वळूयात. आपण पाहतोय की सध्याचं जीवन हे एवढं धावपळीचं झालंय, त्यामुळे फास्ट फूड जे फास्ट लाईफवर अवलंबून आहे, तर त्याच्यानुसार पण पाहायला गेलं तर स्त्रियांच्या आरोग्यावर खूप त्याचा परिणाम पडतोय. आजकाल प्रॉपर डाएट मेंटेन केला जात नाहीये. तर एकंदरीत आपण स्त्रियांचं आरोग्य आणि पुरुषांचं आरोग्य यांच्यात तुलना केली तर नेमका काय फरक आहे? नाही, तशी फार तुलना नाही करते, पण मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य जर आपण बघितलं दोघांचंही, तर स्त्रीच्या मानसिक आरोग्यात पण खूप फरक पडतो, जसा शारीरिक आरोग्यात पडतो. कारण तिचं पाळीचं वय, आता जे हल्ली लवकर मुलींना 8व्या 9व्या वर्षीच मासिक पाळी सुरू होतीये, तो पण एक वातावरणाच्या म्हणजे प्रदूषणाचा किंवा जास्त टीव्ही किंवा जास्त याचा परिणाम आहेच तो. तसा तो मानसिक पण होतो, मानसिकमुळे शारीरिक पण होतो. बरोबर. कारण तुमचं मनाचं आरोग्य जर नसेल तर त्या हॉर्मोन्सचा जो इफेक्ट असतो तो शरीरावर होतो. बरोबर. त्यामुळे लहानपणापासून म्हणजे अगदी लहान मुलगी ते मोठी वयस्क बाई 80-90 वर्षाची हिच्यापर्यंत सगळा प्रवास हा आज धकाधकीचा झालाय, केवळ आणि केवळ तणावपूर्ण आपल्या लाईफस्टाईलमुळे. बरोबर बरोबर. पण तुम्ही आता उल्लेख केलात की मानसिक आणि शारीरिक, मग मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? काय फरक पडतो? शारीरिक म्हणजे लहान बाळापासून आपण जर बघितलं तर त्या बाळाला काही कळत नसतं, भूक लागली की रडायचं एवढंच. पण जशी जशी ती मुलगी मोठी होते तसं तिला आपण म्हणतो ना फारच मानपान आलाय वगैरे, हे मानसिक आरोग्य म्हणजे. आणि तेव्हा जर तिला दुखवलं गेलं तर तो खोलवर परिणाम पुढेपर्यंत राहतो, मोठं होईपर्यंत. तसंच जशी मुलगी वयात येताना हे बदल, मनात बदल जे होतात ना, ते वयात येतात म्हणजे 10 ते 16 वयापर्यंत खूप आढळून येतात. आणि त्याच्यामुळे पण आमच्याकडे मुली म्हणजे येतात, त्यांच्या आया घेऊन येतात मेनली. आणि त्याच्यामुळे खूप खूप काही शरीरावर खोल परिणाम होऊ शकतो. हो, नक्कीच. आपण पाहतो की मुलींचं वय जसजसं वाढते तसं तसं त्यांच्या हार्मोन्समध्ये खूप चेंज होतात, त्यांचा मूड अचानक स्विंग व्हायला लागतो. तर स्त्रियाच्या आयुष्यात येणाऱ्या अनेक ज्या तक्रारी आहेत आरोग्याच्या निगडीत, तर त्या वयानुसार येतात, तर त्यावर तुम्ही काय सांगाल? हां, तर पहिल्यांदा बघशील तर मुलगी जेव्हा वयात येते म्हणजे पाळी जेव्हा सुरू होते, हल्ली वयात येणं सुद्धा खूप लवकर झालंय. साधारण 10 वर्षाच्या आसपास मुलींना सुरू होतात सगळे बदल. शरीरात होणारे बदल बघून ती कावरी बावरी होते. मुळात ते माहीत नसतं आणि जे माहीत असतं ते अर्धवट माहीत असतं. आणि हल्ली बाहेरच्या जगात इतकं काही ज्ञान मिळतंय की त्याच्यामुळे सगळं अर्धवट ज्ञान असतं. ते धड हे का ते म्हणजे त्यांना खरं खोटं त्यातलं काहीच कळत नाही. त्यामुळे आम्ही नेहमी इतर छोटे छोटे जे आजार असतात त्याच्याकरताही हल्ली लोक स्त्रीरोग तज्ञांकडे धाव घ्यायला लागलेले. तर तो पाळी येताना जो होतो तो बदल मेनली म्हणजे जास्त कोणा मुलींना जनरली काय असतं की पाळी सुरू झाली की ती अगदी रेग्युलर येतेच असं नाही, ती थोडी अनियमित असते, कधी 2 महिन्यांनी कधी 6 महिन्यांनी. पण त्यात घरातले लोक म्हणजे विशेषतः आई कासावीस होते, अरे असं कसं. आणि काही काही बायका तर इथपर्यंत पोहोचतात की नाही अहो तिला आता 9-9.5 वर्षाची पाळी सुरू झाली आहे, बंद करता येईल का? अहो आता असं बंद करता येत नाही कधी. सुरू झालेली पाळी बंद केली तर अजून प्रॉब्लेम होतात, हे त्यांना आम्हाला समजावून सांगावं लागतं. म्हणजे आईला काय असतं की आपली मुलगी कुठूनही चांगली राहावी, तिचं शारीरिक आरोग्य चांगलं राहावं. तसंच आता हे झालं पाळीचं. पाळी जेव्हा थांबते आणि प्रेग्नन्सी राहते, जेव्हा ती मुलगी स्वतः लग्न झाल्यावर
काही तिला अनुभव येतात निरनिराळे, आणि प्रेग्नन्सी राहिली की त्यात अजून पुन्हा मानसिक बदल होतो. कारण कोणाला हवी असते, कोणाला नको असते. हल्ली दोन्ही प्रकार असतात. म्हणजे प्रत्येकाला हवंच असेल असं नाही. मग त्याप्रमाणे मानसिकतेत बदल होतो. म्हणजे ते मानसिक आरोग्य. म्हणून मी म्हटलं की जितकं शारीरिक ना तितकं मानसिक. तसंच नंतर हे तर झालं प्रेग्नन्सीचं. पूर्ण 9 महिने मूड स्विंग्स बाईला असतातच, आणि ते घरातल्यांनी थोडं जाणून घ्यायला पाहिजेत असं माझं मत आहे. कारण घरातही तिला सपोर्ट जर मिळाला ना तर तिचं अत्यंत आरोग्य उत्तम राहतं. तिला कधीही प्रॉब्लेम येत नाही. तसंच डिलिव्हरी झाल्यावरही खूप मूड स्विंग्स, आम्ही त्याला प्रेग्नन्सी पोस्ट प्रेग्नन्सी डिलिव्हरी ब्लूज म्हणतो. ब्लू म्हणजे असा अंधारा असाच हे आहे. म्हणजे तो अंधारा त्यांचा प्रत्येकीला असेल असं नाही, पण ते प्रत्येकीच्या मनावर अवलंबून असतं. काहीकींना खूप त्रास होतो, काहीकींना काही होत नाही. तसं थोड्या दिवसांनी, काही वर्षांनी 40कडे वय झुकलं की तिला मासिक पाळीचा बरेचदा त्रास होतो. कधी फायब्रॉइड्स येतात, कधी ओव्हेरियन सिस्ट वगैरे. म्हणजे ते असं तिला असं कळत नाही, पण तो मासिक पाळीतला बदल असतो. कधी कधी त्या म्हणतात नाही नाही मला लवकर मेनोपॉज येणार का. म्हणजे हल्ली लोकांना सगळी घाईच असते. पाळी यायची जशी घाई, तसं 40ला त्यांना वाटतं आपल्याला मेनोपॉज येणार, मेनोपॉज येणार. मॅडम पाळी बंद झालीये, बंद झालीये, एवढे अस्वस्थ होतात. मग त्यांना सोनोग्राफी हा उत्तम उपाय असतो. आणि इतर सगळ्या हॉर्मोन टेस्ट वगैरे. तेव्हा एक मानसिक आरोग्य जपावं लागतं. आणि नंतर पिरियड गेल्यावर म्हणजे मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती आपण जे बघतो, मेनोपॉजच्या वेळेला पण मानसिक खूप बदल होतात. बाईला आपण कोणालाच नकोय असं वाटणं, चिडचिड, बाकी शरीरात होणारे बदल, ह्याच्यामुळे असं ती इंट्रोवर्ट होते. म्हणजे तिला कोणाला सांगावं असं वाटत नाही दुःख. पण त्यामुळे काय होतं, अंग बाहेर पडणं किंवा युरिनरी त्रास म्हणजे खूप होतात, युरिनचं इन्फेक्शन वगैरे. ते त्या बायका लवकर आज्या सगळ्या एस्पेशली कोणी लवकर सांगत नाहीत, आणि मग दुखणं विकोपाला गेलं की ते आमच्याकडे येतात की मग सर्जरीचीच वेळ येते. बरोबर आहे. असं छोटी मुलगी ते म्हातारी बाई इथपर्यंत आरोग्यावर मानसिक आणि शारीरिक हे मी आपले थोडक्यात सांगितले. पण खरं तर तुम्ही जे सांगितलं आता त्याच्यावरून स्त्रियांचं मानसिक आरोग्य हे सगळ्यात जास्त कुटुंबावर पण अवलंबून असतं. जसं आपण त्यांना हँडल करू, जसं आपण त्यांच्याशी चर्चा करू, त्यानुसार त्यांचं मानसिक आरोग्य हे बदलत असतं. तर आपण पाहतो आणखी एक गोष्ट की आपल्या आजी किंवा आई त्यांचं जे वय आहे, त्यांच्या वयाच्या स्त्रियांना 40 नंतर 50 नंतर आजार हळूहळू एखादे उद्भवतात. पण आता पाहायला गेला तर आजकालच्या स्त्रीला 30 मध्येच अनेक आजार आलेले असतात. तर आजची स्त्री आणि कालची स्त्री याच्यामध्ये काय फरक आहे? त्यांच्या मानसिक आरोग्यावर आणि शारीरिक आरोग्यावर काय परिणाम होतो दोघांच्या तुलनेत? आजची मानसिकता म्हणजे आजची स्त्री आहे ती 20 नंतर ती करिअरच्या मागे धावत असते जनरली. त्यामुळे त्यांचं काय होतं, लाईफस्टाईल जी असते ती अत्यंत बिघडलेली आहे. एक तर त्यांना वेळ नसतो, वेळ असला तरी इच्छा नसते डाएट करायची. म्हणजे योग्य आहार आणि विहार हे जे योगावाले म्हणतात ते योगासनं करा. आम्ही तर सोपे उपाय सांगते मी की दोरीच्या उड्या मारा, घरातल्या घरात योगासनं करा, अगदी पीटीचे एक्सरसाइजेस करा, तुम्ही शाळेत शिकलेले. ते जर केले ना तर ह्या 20च्या तरुणींना कधीच वजनाची किंवा ह्याची समस्या येणार नाही. आणि दुसरं म्हणजे खाणं, जंक फूड. आता जंक फूड म्हणायला आपण तर मला बऱ्याच जणी म्हणाल्या की मग परदेशात आता तेच तर फूड असतं, ते काही जंक फूड नाही. म्हटलं आपल्याकडे आपलं चांगलं भारतातलं जे आहे, इंडियन फूड इज द बेस्ट फूड इन द वर्ल्ड. हे BBC वाल्यांनी सुद्धा सांगितलेलं, हे मी स्वतः ऐकलेलं आहे BBC रेडिओवर, टीव्हीवर. आणि पण ते लोक मानत नाहीत. ते त्यांनी जर सांगितलं की आपण छान आपलं आहे, तुम्ही भात भाजी वरणपोळी खा, नाही मग खातील ते. आपण सांगितलं, आईनी सांगितलं, आजीनी सांगितलं तर त्यांना पटत नाही. त्यामुळे त्या बाहेरून मागवतात. आता पिझ्झा खा, मी पण काय म्हणते की आम्ही पण बाहेर जेवतो, आम्ही बाहेर खातो, रोज नाही खायचं. बरोबर. अधूनमधून खा, किंवा जेव्हा अशक्य आहे तुम्हाला डबा नेणं तेव्हा खा. पण तेव्हाही तुम्ही बेतानी आणि काय खाताय हे खाताना विचार करून खा. उगीच पैसे आहेत, वेळ आहे आणि आपल्याला शक्य आहे म्हणून रोज उठून चायनीज खायचं, त्याचे सगळ्याचे दुष्परिणाम होतात. आणि ते दूरवर दिसतात, लगेच नाही दिसत. तुम्ही 30 गाठेपर्यंत तुम्हाला काहीच होत नाही, कारण सगळं शरीर व्यवस्थित असतं, हॉर्मोन्स जागच्या जागी असतात. पण ते खरं जाणवतं ते 35 नंतर. आता तू विचारलंस 20-30ला,
तेव्हा मेनली पॉलिसिस्टिक ओव्हरीज. आता सगळ्यांना हे माहिती आहे पीसीओडी झालंय मला म्हणूनच येतात मुली आमच्याकडे की मला नाही पिरियड्स येत नाहीत रेग्युलर आणि मला पीसीओडी झालंय. अरे पीसीओडी झालंय पण ते का झालंय? नाही मॅडम हिला माझ्या आईला व्यवस्थित येतं हे. मग त्या आई आली बरोबर की ती सांगते अहो ही नुसती बसून राहते, कॉम्प्युटर समोर बसते किंवा मोबाईलवर असते, बरोबर, तिला घरात काही करायचं नसतं, काहीच कुठलाच व्यायाम करायचा नसतो किंवा बाहेरही पडत नव्हत्या. आता मध्ये तर लॉकडाऊनमुळे खूपच प्रॉब्लेम आले. अशा वेळेला घरातल्या घरात पण एक्सरसाइज करायला पाहिजेत. बरोबर. आणि खाणं पिणं जे आपल्या जुन्या पुराण्या लोकांनी जे सांगितलंय ते उगीच नाहीये. अगदी व्यवस्थित जर जेवलात तुम्ही दोन्ही वेळेला तर कधीही वजन वाढत नाही तर बेमाप वजन घेऊन माझ्याकडे येतात. 20 वर्षाची मुलगी 108 किलो 110 किलो, म्हणजे आम्ही का मुलगी म्हणायचं तिला असं वाटतं, इतकी ती बेढब असते. पण त्यांना काही वाटत नसतं. त्यांना विचारलं की अगं तू व्यायाम करते का? नाही वेळ नाही, आय डोंट हॅव टाइम. असा कसा टाइम नाही? म्हटलं काढावा लागतो प्रत्येकीला. हो बरोबर, नक्कीच. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की लैंगिक शिक्षण. मग लैंगिक शिक्षण हे कसं आणि कोणत्या वयात आणि केव्हा घ्यावं, काय सांगाल तुम्ही त्यावर? केव्हा घ्यावं म्हणायला आजकाल बऱ्याचशा शाळांमध्ये असतं. हो. आणि मोबाईलवर तर प्रचंड लैंगिक शिक्षण आहे. हो. नको इतकं, आणि ते विचित्र पद्धतीने दिलं जातं. त्यामुळे रेग्युलर माझ्या मते तरी 5वी नंतर, कारण मुलं जेव्हा थोडी मोठी होत असतात थोडंफार त्यांना कळतं. जसे हे काही काही लोक काही काही शाळांमध्ये फिल्म्स दाखवतात छोट्याशा अशा की थोडी माहिती पाहिजे शरीराची. आणि तसं तर हल्ली बायोलॉजी मुलांना 8वी पासून असतंच, त्यामुळे सगळं माहीत असतं. फक्त ते कुठल्या प्रकाराने सांगायचं, कसं सांगायचं हे शिक्षकांनी ठरवायचं असतं. पण मी बरेचदा शाळांमध्ये व्याख्यानांना जाते तेव्हा त्यांना मासिक पाळीबद्दल पण धड माहिती नसते की का होते का, म्हणजे निदान एवढं तरी शिक्षण द्यावं. त्यांना त्यांच्या शरीराची काळजी कशी घ्यायची ना, स्वच्छता कशी राखायची तेवढं माहीत असलं तरी बास आहे. बरोबर, नक्कीच नक्कीच. प्रेक्षक हो, आपण डॉक्टर अलका गोडबोले यांच्याकडून स्त्रियांचे आरोग्य या विषयावर आणखी काही माहिती जाणून घेणार आहोत. तुर्तास एक वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा टॉक टाइम. ब्रेक नंतर तुमचं टॉक टाइम मध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण डॉक्टर अलका गोडबोले यांच्याकडून स्त्रियांचे आरोग्य या विषयावर चर्चा करतोय. वळूयात पुढच्या चर्चेकडे. डॉक्टर, ब्रेक आधी तुम्ही लैंगिक शिक्षण याबद्दल सांगितलं कसं घ्यावं आणि ते केव्हा घ्यावं, पण ते नेमकं का घ्यावं ते काही सांगितलं नाहीये, तर त्याच्यावर तुम्ही काय सांगाल आता? आता लैंगिक शिक्षण म्हणजे सेक्स एज्युकेशन हल्ली बऱ्याच शाळांमध्ये आहे, मी तसं म्हटलं तसं. आणि का घ्यावं म्हणजे गुड टच आणि बॅड टच हे जे सांगितलं जातं की मुलींना गुड टच म्हणजे कुठे कोणी हात लावला परक्या पुरुषांनी किंवा कोणीही तर कळायला पाहिजे. बरोबर. म्हणून ते महत्व ते आहे की गुड टच आणि बॅड टच यातला फरक. आणि तो का, तर कोणालाही शारीरिक जवळीक करू द्यायची नाही. हे मेन म्हणजे जसं शाळेत शिकवलं जातं तसं घरीही घरातल्यांनी पण पेरेंट्सनी पण शिकवायला पाहिजे. बरोबर. कारण ते आणि न कळत म्हणजे असं काही आता बस मी तुला शिकवतो असं नाही कोणी करत. ते जाता येतात जसं आपण संस्कार करतो की ते कळत होतात तसे हे संस्कार आहेत. की अरे जसं जरी मुलगा आणि मुलगी दोघं भांडत असले, छोटे मुलं असली तरी ते आपण सांगतो ना, अरे ती मुलगी आहे ना, तिला मारू नको जोरात, तिला लागेल, वाटेल तिथे हात लावायचा नाही. म्हणजे हे जे आहे ते लैंगिक शिक्षण हे न कळत मिळणार आहे. असं काही बस आणि दे असं शाळेत पण, शाळेत कसं आता तासच ठेवावा लागतो किंवा कोणीतरी येतात बाहेरचे व्यक्ती वक्ते येतात ते व्याख्यानाला वगैरे. मुख्य म्हणजे काय, हे कॉलेजमध्ये पण पाहिजे. बरोबर. कारण हल्ली होणारे स्त्रियांवर अत्याचार सगळ्या शाळकरी मुलींवर पण होतात, कॉलेजच्याही मुलींवर होतात आणि मग त्याचे दूरगामी परिणाम होतात. म्हणून हे शिक्षण आवश्यक आहे. नक्कीच. जसं तुम्ही सांगितलं की शाळेप्रमाणे कॉलेजमध्येही शिक्षण व्हायला पाहिजे, हा खरंच खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण पाहतो की संतती नियमन आणि कुटुंब नियोजन याबद्दल तुम्ही काय सांगाल सविस्तर मध्ये? आता तू अगदी योग्य प्रश्न विचारलायस, कारण माझा हा सगळ्यात आवडता टॉपिक आहे.
पण ज्याच्याकडे आपलं सरकार पण दुर्लक्ष करतंय थोडंफार. कारण जे संतती नियमन आणि जे कुटुंब नियोजन कंपल्सरी करायला पाहिजे, आमच्या मते, सगळ्या डॉक्टर्सच्या मते, की 2 नंतर तिसरं मूल नको. कारण आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आणि इतक्या महागाईच्या जीवनात हल्ली तिसरं मूल कोणालाच परवडत नाही. पण तरीही अजूनही लोक 4थी खेप 5वी खेप, माझ्याकडे येणारा बराचसा समाज आहे तो 4था चान्स, नहीं मॅडम रहने दो, अभी हो गया है तो हो गया है. आणि ह्याच्या उलट पण असतात की नाही आम्हाला नकोच आहे पहिलं असलं तरी. मग ते कुटुंब नियोजन काय आहे, दुसऱ्या मुलानंतर कंपल्सरी प्रत्येक डॉक्टरनी किंवा म्हणजे कुठल्याही प्रायव्हेट असो सरकारी डॉक्टर असो, सरकारी रुग्णालयातले सगळ्यांनी विचारायलाच पाहिजे. निदान तुमच्याकडून तुम्ही विचारा. काय असतं, बरेच लोक म्हणतात मग आम्हाला सांगितलं नाही, आम्ही तेव्हा केलं असतं. आणि मग येतात पुन्हा 1 वर्षभरानी प्रेग्नन्सी म्हणून, आणि मग त्या जे त्यांच्या दृष्टीने संतती नियमन करतात की ॲबॉर्शन, हे चुकीचं आहे ना. म्हणजे त्या बाईलाही त्याचा त्रास होतो, घरादारालाही होतो, आर्थिक, शारीरिक, मानसिक हा सगळाच त्रास होतो खरं तर. म्हणून कुटुंब नियोजन हे अत्यंत महत्वाचं आहे. आपली प्रचंड लोकसंख्या वाढतीये दिन ब दिन. आणि संतती नियमन म्हटलं तर हे कॉलेजच्या लोकांचं संतती नियमन म्हणजे इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स, जे अत्यंत चुकीचं आहे. म्हणूनच मी म्हटलं की सेक्स एज्युकेशन का पाहिजे, त्याच्यात हा पॉइंट पण सांगता येतो की तुम्ही असं करू नका. निरोध आहे, कंडोम इज द चिपेस्ट थिंग. पण ते अजूनही लोकांना पटत नाही. अजूनही अशी इलिगल ॲबॉर्शन्स मग होतात आणि त्या मुलीला शेवटी धोका असतो. मुलीचं आरोग्य कायमचं बिघडतं. बरोबर आहे, नक्कीच. आपण पाहतो की सर्वसाधारण आजकाल महिलांना ना खूप आजार अनुभवायला लागतात. आपण मगाशी पाहिलं की आजची स्त्री आणि कालची स्त्री, पण आजच्या स्त्रीच्या तुलनेत कालची स्त्री ही खूप सुरक्षित आणि खूप संतुलित आहार घेत होती, त्यामुळे तिचं आरोग्यही तेवढंच स्ट्रॉंग होतं. पण आपण आजची स्त्री पाहायला गेलं तर त्यांना खूप आजार उद्भवतात. तर त्यावर तुम्ही काय सांगाल? आता काही वेळेला काय होतं की आजूबाजूचं वातावरण आणि हॉर्मोनल चेंजेस त्यामुळे होतात. हल्ली जे बरेच आम्ही अनुभवतो ते की पाळी जाताना ब्लिडिंग आणि फायब्रॉइड्स, खूप जणींना फायब्रॉइड आणि ओव्हेरियन सिस्ट हे अत्यंत कॉमन आजार झालेले आहेत. ते कुठल्याही वयाला होतात 30 नंतर, पण 40च्या आसपास हल्ली इररेग्युलर ब्लिडिंग हा जो प्रकार आहे तो अति रक्तस्राव किंवा अनियमित रक्तस्राव तो खूप अनुभवायला मिळतो. म्हणजे एका ओपीडीत मिनिमम 2-3 पेशंट तरी अशा येतात. तर हे सगळं बदलत्या लाईफस्टाईलमुळे होतंय. बरोबर. हां, तर तुम्ही मगाशी आपण म्हणालात की पिरियड्समध्ये मासिक पाळीमध्ये मुलींना खूप त्रास सहन करावा लागतो. काहीही झालं तरी त्यांच्या त्या आरोग्याशी आणि मानसिक आरोग्याशी पण तो धोका निर्माण होतो त्याच्यामुळे. तर अनेक स्त्रियांना पाहतो की मासिक पाळी जाताना खूप त्रास होतो. तर त्याची कारणं काय आहेत? हीच मी म्हटलं ती फायब्रॉइड्स. एक तर हल्ली फायब्रॉइड म्हणजे घट्ट कोबी कसा असतो तसं ते असतं, छोटा मोठा निनिऱ्या ठिकाणी. म्हणजे त्याचा प्रत्येकीला त्रास होईलच असं नाही. कित्येकदा ते ऍक्सिडेंटली डायग्नोस होतं की सोनोग्राफीला गेलेत किंवा काही जणी पार्लरला जातात, ती मसाजवाली सांगते अहो तुम्हाला इथे कुठेतरी गाठ लागतीये, मग ते येतात. अशा अनेक हल्ली वाढलेल्या आहेत. तो त्रास काही सांगता येत नाही, पण तो हॉर्मोन्समुळे होतो इरेग्युलर. तसंच ब्लिडिंग जे होतं ते पाळी जाताना होतं, पण ते पाळी जायच्या आधी काही जणींना खूपदा होतं. म्हणजे त्याच्याकरताही मी मध्ये सांगितलं तसं एक बलून थेरपी म्हणून आहे की ज्यांनी पिशवी काढणं, गर्भपिशवी काढावी लागत नाही. हा एक त्याच्यावर उपाय आहे. त्यामुळे हे सगळे उपाय केले आणि ते सगळे जर हरले आणि तरीही बाईला त्रास चालू राहिला तर मग मात्र ऑपरेशन म्हणजे गर्भपिशवी काढून टाकणे एवढं एकच असतं. पण ती पण हल्ली लवकर काढली जाते खूप, कारण हा त्रास काहींचं थांबतच नाही. आम्ही मेडिसिन्स देऊन बघतो. प्रत्येक डॉक्टर हा नेहमीही युट्रस कॉन्झर्व करायचा प्रयत्न करत असतो, पण त्यातूनही नाही झालं तर मग शेवटी हा उपाय करावा लागतो. बरोबर. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हा एक मुद्दा याच्यामध्ये येतो. तो त्याचं ते नेमकं काय आहे? लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे काय? मी आता म्हटलं तसं आहार आणि विहार म्हणजेच लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. आहारावर विहार अवलंबून असतो, विहारावर आहार अवलंबून असतो, त्याच्यावर सगळं शरीराचं आरोग्य अवलंबून असतं. त्याला म्हणायचं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. आणि त्याच्यामुळे मेनली हल्ली
खूप लहान वयात डायबेटीस मुलींमध्ये डिटेक्ट होतो. आणि हे मी जे आत्ता सांगितलं पॉलिसिस्टिक ओव्हरीज सिंड्रोम म्हणजे PCOD किंवा PCOS, तर त्याच्यात बऱ्याच मुलींना आम्ही जेव्हा सगळी इन्व्हेस्टिगेशन करतो तेव्हा डायबेटीस निघतो. म्हणजे डायबेटीस असं म्हणता येत नाही, ब्लड शुगर नेहमी वाढलेली असते या मुलींची, कारण आहार विहाराचा समतोल नाहीये. तो समतोल साधा म्हणजे मग आपोआप नुसतं त्या मुलीला 5 किलो कमी कर वजन म्हटलं ना, बऱ्याच जणी ऐकतात, जिममध्ये जाऊन वजन कमीही करतात, लगेच सगळी इन्व्हेस्टिगेशन नॉर्मलला यायला लागतात. हा मोठा फायदा आहे लाईफस्टाईल मॉडिफिकेशनचा. बरोबर बरोबर, नक्कीच नक्कीच. डॉक्टर, आज तुम्ही आमच्या शो मध्ये आलात आणि आमच्या महिलांना, आमच्या प्रेक्षकांना एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. प्रेक्षक, आज महिला दिनानिमित्त डॉक्टर अलका गोडबोले आपल्या स्टुडिओमध्ये आल्या आणि त्यांनी स्त्रियांचं आरोग्य या विषयावर आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन केलंय. तर आज वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज 18 लोकमत.